नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। बीड प्रकरणी आज छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये मोर्चा निघणार आहे। सुरेश धस आणि मनोज जरांगे मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। सकाळी 11 वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे। हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकणार आहे। धनंजय देशमुख आहेत, 30 दिवस पूर्ण होत आहेत। आज काय भावना आहेत? तुम्ही समाधानी आहात या सगळ्या तपास यंत्रणेवर? भावना त्याच आहेत ज्या पहिल्या दिवशी होत्या। जो त्रास आहे, जे सगळं अस्ताव्यस्त झालेली परिस्थिती आहे, त्याच्यात कुठेही थोडाही बदल नाही झालेला। फक्त पाठीवर हात ठेवून कुटुंबाच्या जे लोक सगळे आधार देत आहेत, जे लोक सांत्वन करत आहेत, जे लोक भेटत आहेत, त्यावर कुटुंब सध्या आहे। आणि दुःख खूप मोठं आहे, ते पचू शकत नाही। खूप मोठ्या प्रमाणात दुःख आहे। वैभवी, 30 दिवस पूर्ण होत आहेत बेटा, काय कारवाईची तुझी मागणी राहील? गेल्या अनेक दिवसापासून तू पण हतबल आहेस, निराशाच आम्ही पाहतो। मागणी हीच आहे की जे आरोपी आहेत आणि त्यांना कोण मदत करणारे आहेत, त्यामध्ये यांना सह आरोपी करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे। या सगळ्या तपास यंत्रणांवर तू समाधानी आहेस? समाधानी म्हणजे आता ते त्यांच्या प्रक्रियेने काम करत आहेत। त्यांची म्हणजे जी हालचाल चालू आहे ती तर म्हणजे समजा मला तर त्यातील इतकं काही समजत नाहीये, पण ते त्या प्रकारे त्यांचं काम करत असतील। पण आमची एकच मागणी आहे की जे तुमचा तपास चालू आहे ते लवकरात लवकर व्हावा आणि जे आरोपी असतील त्यांना तुम्ही जे एक राहिला त्याला लवकरात लवकर अटक करून कठोरात कठोर कारवाई करा। कॅमेरा पर्सन विनोद सह मी महेंद्र कुमार मुधोळकर,